विविध विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांना आम्हाला निवडणूक मार्गदर्शन केलं हे पद्मनाभ साहेब, जिल्हा उपनिबंधक लातूर, आदिनाथजी पालवे साहेब निबंधक, आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक शांतात्या महाजन, ॲडव्होकेट हेमंतराव पाटील साहेब, बाबूभाऊ रेड्डी, आमचे आदर्श दिलीपरावजी देशमुख साहेब, शिवानंद दाते हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भारतभाऊ चांबे, अशोक काका केंद्रे, मुजी पटेल, आमचे मार्गदर्शक बाबासाहेबजी कांबळे साहेब, अभय मिलकले, किशोर बापू मुंडे, त्र्यंबकाबा गुटे, आणि जोडीचे आमचे समाज कल्याण सभापती TM कांबळे साहेब, विशामराव पाटील, फजलभाई बागवान, अमितजी रेड्डी, श्रीकांतजी बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे, सुप्रिया बनसोडे, आणि सर्वतोपरी मदत करणारे आमचे शेतकरी निष्ठ म्हणून संग्रामजी चांगले, माजी उपसभापती तुकाराम पाटील, आणि आमचे मार्गदर्शक पत्रकार राजकुमार सोमवंशी. खरं पाहिलं तर आज एक माझ्या जीवनातला एक मौलिक क्षण मला काय हरकत नाही. आम्ही 30/4/2023 निवडणूक झाली. आम्हाला हे वडीलधारी मंडळी, सर्व चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो. निवडून आल्यानंतर 1 महिना 2 महिने यायचं, चहा प्यायचं, निघून जायचं. हे काय आहे, काय कसं करायचं, सगळं संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ठरले की बाबा आपण सर्वप्रथम आपलं जे कर्ज आहे ते कर्ज करू. म्हणजे आमदार साहेबांना म्हणलं होते 3 महिन्याच्या आत आपली बाजार समिती कर्ज मुक्त करू. त्यानंतर शेतमाल योजनेचं कर्ज होतं 9,71,000. त्याचं व्याज होते 1,51,417. असे 11,22,417 रुपये सर्वप्रथम भरले होते शेतमाल. पुन्हा ऋतू बाजार चांगल्या उद्देशाने दिलीप बाजारात काढले होते. शेतकरी यावा, ऋतू बाजारमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला विकावा, त्याच्या माध्यमातून उत्पन्न वाढवून ते काही कारणास्तव सक्सेस झालं नाही. त्याचं कर्ज होतं 9,15,488. आजपर्यंत त्याचं व्याज झालं 23 पर्यंत 52,44,187. पद्मनाभ साहेबांना आम्ही विचारलं, साहेब म्हणून कर्ज तर भरायचं आम्हाला, तुम्हाला सवलत मिळते आम्ही. सवलत घेतल्यानंतर कर्ज मिळते नाही. कर्ज पुढे टायमाला काम करायचं. त्याच्यामुळे आम्ही ते 1 टाइम कर्ज भरून टाकलं. भरल्यानंतर मग साहेबाच्या पाठीमागे आम्हाला कर्ज द्या, शासनाने निधी म्हणून द्या, कर्ज म्हणून द्या, काही म्हणून द्या. साहेब म्हटलं घ्या केली, म्हटलं तू एवढं मोठं कर्ज भरला मला हे सव्वा कोटी काय अडचण. तरी साहेबांना माझे 20 लाख रुपये शेळ्या मेंढ्या कंपाऊंडसाठी. त्याच्यामुळे शेळ्या मेंढ्याचं बंद झालं. त्याच्यानंतर बोर्ड घेतला आम्ही. बोर्डला एक नशिबाचं पाणी लागलं, फिल्टर बसवलं. आम्ही फिल्टरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना 5 रुपयाला आम्ही 20 रुपये 20चं कॅन देतो.
त्यानंतर सीसीटीव्ही बसवला, जेणेकरून चोरी होऊ नये, शेतकऱ्याचा माल चोरी जाऊ नये, हप्त्याला काही त्रास होऊ नये. त्याच्यानंतर मग कर्ज भरल्यानंतर कोणा सेवानिवृत्ती वेतन असतं. मागल्या काळातलं काही लोकांचं अगदी बिचारी येऊन बसलेले आमची परिस्थिती अशी, तरी आम्ही बीसी केंद्र म्हणून 7,84,231 त्या मागल्याचे पैसे फेड केले. त्याच्यानंतर माझी बाई आमच्या काळामध्ये 2 महिने सेवक म्हणून त्यांचं 7,80,000 ते निवृत्ती वेतन काय सुद्धा दिलं. परत संघाने आले, आम्हाला ते माहिती नाही. साजिदबाई आमच्या काळामध्ये 2 महिने काम दिलं. संघाने 4,08,000 आम्ही कर्ज दिलं, ते निवृत्ती वेतन दिलं. एकूण 19,72,000 तिघा जणांचं आम्ही निवृत्ती वेतन दिलं. आता शिरूर तालुका हडवळती खूप बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेसाठी आम्हाला म्हणजे तिची जागा आहे. साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव पाठवलाय. ती काम होऊन जाईल असे मी साहेब बोलतील, जातात साहेबांच्या वतीला सांगतील. परत खिंगाव बाजारपेठ इथल्या व्यापाऱ्यांचं सहकार्य केलं असतं, गेल्या डिपॉझिट चालू केले असते. पण ते आवश्यक नव्हतं, पाणी नव्हतं त्यावेळेस बांधकामासाठी. त्या लोकांना तरी 50 दुकानं बांधकाम झालं. इथला कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्याची बाजारपेठ चालू करायचं. आता ती साहेब आम्हाला एक कोल्ड स्टोरेज 100% अनुदानावर बदलाले साहेब बर्डे साहेबांनी सांगितलं किंवा आम्हाला तुम्हाला 100% अनुदानावर कोल्ड स्टोरेज. आपल्या तालुक्यात कोल्ड स्टोरेज नाही, आम्हाला नाहीच कोल्ड स्टोरेज. त्याच्यासाठी आम्हाला जागेची अडचण मिळाली आहे. त्या जागेसाठी MIDC असेल, कुठली गायरान जमीन असेल, प्रस्ताव आम्ही दिला. त्याच्या माध्यमातून झाले 100% अनुदानाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला कोल्ड स्टोरेज होईल, जेणेकरून फळबागा शेतकऱ्याच्या भाजीपाला ठेवता येईल. आणि आपल्याला सोयाबीन केंद्र मंजूर झाले, कापूस केंद्रची मंजुरी आहे. आपण व्यवस्थितरित्या सोयाबीन घेऊ, कापसाला बी आपण योग्य तुम्हाला म्हणजे तसं काही होणार नाही, कुठे काही अडचण येणार नाही. आम्ही सक्षम आहोत संचालक मंडळ. शेतकऱ्यांना येऊन कुठं जर काही केलं तर आम्हाला सांगा. आता या कर्जाच्या माध्यमातून आपल्याला 4 कोटीचे रस्ते करायचे. किनगावचे पूर्ण रस्ते, मेन रोड आणि अहमदपूरचे पूर्ण रोड सिमेंट रोड होणार आहे पूर्ण. 2,90,00,000 आपल्याला शेतकरी भवन म्हणजे आमचं ऑफिस होणार आहे. 17 दुकान गाळे त्या माध्यमातून होणार आहे. 17 दुकान गाळे झाले म्हणजे आमच्या मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढलं. हे आम्हाला अभिमानानं तुम्हाला सांगावं. आणि शेतकरी भवनमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं आहे. तिथं 20 कॉटेजची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था केली जाईल, फिल्टर पाण्याची. शेतकऱ्याने कधी मुक्काम पडला तर त्या कॉटेजमध्ये राहावं. विद्यार्थी आपल्याला पुढे जाऊन विद्यार्थी वसतिगृह सुद्धा तयार करायचे. साहेबाच्या माध्यमातून आपल्याला आमच्या सगळे सहकारी सामान्य असतील, बाळूभाऊ रेड्डी असतील, श्रीमंत पाटील साहेब असतील, ते सर्व व्यासपीठावर आपले सगळे लोक असतील. आणि काम करत असताना खरं तर मला ह्या मार्केट कमिटीला व्यापारी जेवढे व्यापारी एवढं सहकार्य केलं की कधीच अडचण येऊ नये. संचालक मंडळ तर आमची पाठीशी आहे. संचालक आमचं एकमताने आम्ही काम करतो. हमाल असतील, व्यापारी असतील, तिथले आमचे कर्मचारी असतील, होमबोर्ड बिचारे नवीन भरपूर गेलेला होते. बदनाळे साहेब असतील, पालवे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली, बर्डे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान संचालक असतील. आम्ही आतापर्यंत एवढी कामं केली आणि पुढे आपल्याला बरेच कामं करायचं आहे साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळे मी वेळ घेणार नाही. माझे इथे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय सर. धन्यवाद.